तुम्हाला तर माहितच आहे आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे आलेत म्हणजे घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवणे तर आलंच. काय उठल्यानंतर ना नॉर्मल आपलं जेवण केलं आणि मस्त असं ह्या लोकांना ना भाताची भजी करून घातली, कारण की यांच्यामुळेच काल रात्री भात जास्त झाला होता आणि भात परतून खाण्यापेक्षा म्हटलं अशी भजी करून खाऊ. आणि प्रत्येकालाच ना एक वाईट सवय असते, त्यातलीच माझी एक आहे. मला ना कपाट आवरायला अजिबात आवडत नाही. सो तेच माझ्या कपाटाची अवस्था बघून ना माझी दीदी मला म्हणाली, थांब मीच बाई घड्या घालून देते. तिने अशा कपड्याच्या घड्या घालून दिल्या आणि मी असं मस्त कपाट असं लावून दिलं. संध्याकाळच्या वेळेला ना असा मस्त व्ह्यू माझ्या बाल्कनीतून दिसत होता. हे बघून मन असं शांत झालं. दिवसभराचा सगळा कंटाळा यामध्ये निघून गेला. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असा वडापावचा बेत केला होता, कारण आमची पाहुणी आज जाणार होती. आणि खरं सांगू का, हा वडापाव मी नाही केला बरं का, तोही माझ्या दिदीनेच केलाय. म्हणजे आमच्याकडे पाहुणीच काम करतात. वडापाव मात्र एक नंबर झाला होता. मस्त आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्ला. संध्याकाळी मात्र आमची आवडती पाहुणी त्यांच्या त्यांच्या घरी गेली. चला तर भेटू उद्या. बाय.